हॅलो. चला संडे स्पेशल पावभाजी बनवत आहे मी. कोणी कोणी काय काय बनवलं. आमची पावभाजीची तयारी चालू आहे. आता आम्ही मसाला फ्राय करून घेतला, याच्यात तेल टाकून. बटर जर टाकलं तर मग जळून जातं, त्याच्यामुळे तेलामध्ये फ्राय करायचं अगोदर मस्तपैकी. आणि नंतर आपल्याला हवं तसं बटर टाकू शकतो आपण. नंतर टाकायचं गरम केलं की भाजी. मस्तपैकी मसाला असा फ्राय करून घ्यायचा. सगळा मसाला आहे पावभाजी मसाला. कोणता आणला होता बरं? आम्ही एव्हरेस्टचा आणला. एव्हरेस्टचा त्याची ऍड नाही करत, खाली तुम्हाला मसाला दाखवला, म्हणजे जाहिरात नाही करत त्याची. मी दाखवलं तुम्हाला मस्तपैकी. आता मसाला बघा फ्राय झाला की त्याच्यात आपलं हे टाकायचं, जो आपण पावभाजीचा मसाला आहे बनवून घेतलेला ऑलरेडी पहिलाच. सगळं मिक्स भाज्या सर्वांना माहित आहे, त्यामुळे सांगायची गरज नाही. मस्तपैकी त्याच्यात भाजी टाकून घेऊया आपण. मिक्स भाजी सर्व पावभाजीची जेवढ्या भाज्या लागतात तेवढ्या टाकलेल्या आहे ऑलरेडी. शिजवून घेऊन मस्तपैकी त्यांना मऊ बनवून घेतले, बारीक करून घेतले. बघा किती छान कलर आलाय मस्तपैकी भाजीला. कलर टाकायची गरज नाही. शक्यतो घरी भाजी बनवा लागल्यानंतर कलर टाकणं टाळावं. मस्तपैकी आपोआप असा भाजीला कलर येतो, थोडं बीटरूट टाकलं. खूप छान भाजी झाली, मस्त माझी भाजी. बघू शकता. त्याच्यात आपल्याला हवं तसं पाणी टाकायचं, हवं तसं बनवायची आपल्याला, जेवढी पाहिजे तेवढी. छान भाजी होते. बघितली पावभाजी सोबत खा. चवीनुसार मीठ टाकायचे. पहिले मी मीठ टाकलं होतं भाजी शिजताना, त्यामुळे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं पाहिजे तेवढं. आणि पाणी पण आपल्याला हवी तेवढी, पातळ घट्ट जशी पाहिजे तशी बनवू शकताय. बघा मस्तपैकी भाजी माझी ऑलरेडी तयार झाली आहे. तुम्ही अशी बनवू शकता, मस्तपैकी खाऊ शकता. मी बनवली तशी बनवून बघा. सर्व भाज्या अशा मिक्स करून कापून शिजवून घेतल्या त्या कुकरला अगोदर. परत म्हणताना भाज्या नाही दाखवल्या. किती टेस्ट आणि किती त्याचा कलर तुम्ही बघू शकता. टेस्ट मला माहित आहे माझ्या भाजीची छानच असते. बनवून बघा, ट्राय करा आणि खा. आणि मला कमेंट करून सांगा मी बनवली होती. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कोणत्या भाजीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी ती बनवून दाखवू शकते तुम्हाला. तिथपर्यंत येतात मला भाज्या. सर्वांना धन्यवाद.